विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला। पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय असा हा निकाल आहे। पटला नाही तरी सुद्धा निकाल लागलेला आहे। कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे। तरी देखील जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ज्यांनी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामीच आली असं वातावरण या निकालाने दिसतंय। पण हा निकाल जर फार सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। एकूण आकडे जे काय दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत। थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही। आणि 1-1.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे.पी. नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील म्हणजे यांना वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे। एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचारसभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो। सुषमाताई आहेत, अनिल आहेत, आदित्य आहेत, संजय आहे, मी स्वतः आहेत। हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मतं का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का? कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का? महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का? महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का? म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे, रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये। हा निकाल अनाकलनीय आहे आणि याच्या मागचं गुपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल। तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका। काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे, असूही शकतो, पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये। पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू। कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत। उद्धवजी, हा जो विजय आहे महायुतीचा लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं जाते। लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड दिसत होता, आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे। मी तेच म्हटलं ना की सोयाबीनला भाव नाहीये, कापूस खरेदी होत नाही, शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे, बेरोजगारी वाढते आहे, महिला असुरक्षित आहेत, ह्या अशा अनेक गोष्टी आहेत, बेकारी वाढते आहे। तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्यासमोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं, चालवायचं, कारण महागाई वाढते म्हणजे वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का? आणि आता मला एक असं वाटतं प्रामाणिकपणे हा टोमणा नाही की यावेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे। महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं मला वाटतंय। 288 पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत? 288 पैकी बरोबर आहे, पण 288 पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत। पण म्हणून मी म्हटलं ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केलंय ते तिथे दाखवा ना। पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे कद्रूपणा दाखवायचं नाहीये। मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात 2100 रुपये दर महिना ते द्यायला लागतील। शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो।
या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी आहे. महाविकास आघाडीसाठी ग्राउंडवर फिरताना महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण दिसत होतं आणि इतका बदल अचानक लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात हाच एक अनाकलनीय बदल आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. नक्की काहीतरी गडबड आहे. आखिरी के दिनों में जो हिंदू मुस्लिम एक पोलराइजेशन दिखाई दिया, खुल के बात कर रहे थे, बटेंगे तो कटेंगे, आपको लगता नहीं, है कि ये कुछ नहीं चला क्योंकि बेकारी तो कुछ चीजें ऐसी होती कि जो सेक्युलर होती है, जैसे बेकारी है, महंगाई है, वो सेक्युलर है. सभी को महंगाई की मार पड़ रही है, सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है, तो ऐसे कुछ नहीं है. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जवळपास 55 जागा आलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या निकालातून बाळासाहेबांचे विचारांचे खरे पहिली वारसदार गोष्ट कोण अशी हे आहे, स्पष्ट झालं. पहिली गोष्ट आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की 2.5 वर्ष होऊन सुद्धा न्यायालयातनं आम्हाला निकाल मिळत नाही. तो निकाल मिळण्याच्या आधी निवडणूक घेतली जाते. अजूनही आमच्या नावाचा निशाणीचा अपात्रतेचा निकाल लागत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक घेतली जाते. त्यांना चिन्ह आणि नाव देऊन इथेच तर मोठी गफलत आहे. मग शेवटी विश्वास ठेवायचा कोणावर? त्यांचं म्हणणं आहे की काउंटून असं त्यांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदेचं काउंटून असं म्हणणं आहे की आता बरं ऐका एक मिनिट. त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल, तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा. तुम्हाला हे निकाल मान्य नाही, अनाकलनीय आहे. नाही, मी निकाल मान्य नाही म्हणजे अनाकलनीय आहे आणि अनपेक्षित आहे. पण लोकसभेचे निकाल मात्र इंडिया आणि महाविकास आघाडीने स्वीकारले होते. हो, तेव्हा ईव्हीएमचा मुद्दा म्हणून नव्हता, हा असं निकाल म्हटलं जरी अनाकलनीय आणि अनपेक्षित असला तरी नाईलाजाने तो मान्य करावाच लागतोय ना. आम्ही अमान्य असं मी म्हटलेलं नाहीये की निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे, पण तो निकाल लागलेला आहे. आणि इकडेच अनाकलनीय आणि अनपेक्षित या शब्दाचा तुम्हाला नेमका अर्थ कळेल की 4 महिन्यामध्ये लोकसभेमध्ये लागलेला निकाल एवढा बदलू कसा शकतो. असं नेमकं या सरकारने असे कोणते दिवे लावलेत? रोषणाई केले त्यातले पैसे तर गेले, पण असे कारभारातले कोणते दिवे लावलेत? महानगरपालिकेची आहे, मुंबई महानगरपालिका ती तारीख लागले का? आता बघू ना. काँग्रेस नेत्यांशी तुमचं किंवा शरद पवारांशी बोलणं झालं का? या कारण काँग्रेसचे निकालात दिग्गज नेते बाळासाहेब थोरात, यशोमती हो. ठाकूर सारखे दिग्गज नेत्यांचं प्रमाण शरद पवारांशी किंवा मग काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी नाही, अद्याप बोलणी झालेली नाहीये. मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय. पहिला आम्ही अमुक करू, त्याच्यानंतर तमुक करू, अशा रणनीत्या सांगितल्या जात नाही. शेवटी मी आज परत सांगतोय की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे. तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होतात. तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते साधारणतः हा निकाल अनपेक्षित वाटावा असंच होतं. आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, महिलांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे, बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत, महागाई वाढते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं. सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, लोक ऐकत होते. मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं, आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या. लोकांचं मत असो, मला पूर्ण करू देता. मला असं वाटतं, मी बोलू का तुम्ही बोलताय? हा, नाही, मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते. मोदींच्या आणि अमित शहाना तर नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही, कारण लोक म्हणत होते तुमचं ऐकायची गरजच नाही, आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे, म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या. मग लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही, यांचं सगळंच पटलं आम्हाला. मग रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते. त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते. मग हे लोक अर्धवट भाषणं त्यांची ऐकून मतं ठरवत होती का? हा एक संशोधनाचा विषय. मतदानाची टक्केवारी जी आहे ती मध्यरात्री घोषित करण्यात आली, उशिरा घोषित करण्यात आली, यामध्ये काय वाटतं का तुम्हाला? आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपल्या सगळ्यांचे 17C फॉर्म
हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल की त्या 17C फॉर्ममध्ये मतदान किती झालेलं आणि त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर गफलत आहे. एका बाजूला शिवसेनेला जिंकलेल्या जागा आणि दुसऱ्या बाजूला माहीम असेल, वरळी असेल, वांद्रे पूर्व या राखलेल्या जागा, यावर तुमची काय प्रतिक्रिया? राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत आणि हरलेल्या जागा आम्ही हरलेलो आहोत. विशेषतः माहीम ही जी जागा होती महाराष्ट्राचं तिथे लक्ष होतं, आमची जिंकलेली जागा होती ना ती राखली आम्ही. पार्टी का प्यारा जानना पैटर्न क्या चाहेंगे रहा? धारावी के टेंडर को लेकर आप लोगों ने काफी विरोध किया था, लेकिन अब राज्य में इनकी सरकार बनने जा रही है, अब धारावी को लेकर आगे क्या कुछ करेंगे? पहले धारावी के बारे में यूएस गवर्नमेंट क्या भूमिका लेती है वो देखनी पड़ेगी. सर, तुमचा पार्टी का विचार करा. उद्धवजी. ठीक आहे, मला असं वाटतं सवाल हिंदी में जिस तरह से योजना को लेकर आपने अभी कहा कि किस तरह से महिला सुरक्षा, बेरोजगारी ये बड़े मुद्दे हैं, लेकिन आज ही प्रेस कॉन्फ्रेंस करने के बाद उन्होंने तंज करते हुए ये कहा कि हमारी योजना पर सवाल खड़े कर रहे हैं, पर अपने मैनिफेस्टो में भी कहीं न कहीं ये योजना लागू हाँ बिल्कुल दी थी, इसलिए मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ. चुनाव आयोग ने रोक लगाई थी, अब चुनाव खत्म हो गए हैं, उन्होंने तो 2100 रुपया डिक्लेयर किया है, तो कल से शुरू करें. हम इंतजार कर रहे हैं. चला, धन्यवाद सगळ्यांना. हा, चला. हा, जय महाराज. हा, जय हिंद.